ठीक आहे, परत आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान 32वे आहे आणि आम्ही दुहेरी अविभाज्यांवर चर्चा सुरू ठेवू आणि विशेषतः आज आपण दुहेरी अविभाज्यांमध्ये परिवर्तनाच्या एक अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करू। शेवटच्या व्याख्यानात आम्ही ध्रुवीय स्वरूपात दुहेरी अविभाज्य पाहिले आहे। तर आणि कल्पना पुन्हा हे अविभाज्य भाग या भागाच्या छोट्या भागात विभागाचे डोमेन मोडणे ही होती। हा डेल्टा I जो आपण त्या क्षेत्राच्या या छोट्या भागासाठी दर्शविला आहे आणि ए जो डेल्टा R वेळा डेल्टा R आणि डेल्टा R डेल्टा थीटा हा येथे कोन होता आणि R या परिपत्रकाकडे त्रिज्या होता चाप आणि त्या बाबतीत संपूर्ण कल्पना अशी होती की जर आपल्याकडे कार्टेशियन समन्वय येथे अविभाज्य असेल तर आपण ध्रुवीय समन्वय मध्ये रूपांतरित करू शकतो फक्त या x आणि y ला r cos थीटा आणि r sin थीटा मध्ये प्रतिस्थापित करून आणि हे dx dy होईल म्हणून येथे देखील आम्ही अखेरीस x y पासून प्रतिस्थापन केले आहे या संदर्भात r t समन्वयाने केले की x r cos थीटा आणि y sin होते म्हणून हे एक अप्रतिम पर्याय होता परंतु मूलभूत परिभाषेच्या मदतीने आम्ही हे कसे पाहिले आहे ते इथे आहे r चित्राकडे येत आहे आणि म्हणून येथे फक्त x आणि y ते r cos थीटा आणि r sin थीटा या व्हेरिएबल्सचा पर्याय नाही तर हा घटक r देखील आहे तिथे दिसले होते आणि मग आपल्याकडे dr d थीटा आहेत आणि या r शी संबंधित आम्हाला आता r आणि थीटाच्या लिमिटचं देखील बदलावा लागेल तर आता आपण अधिक सामान्य प्रकरणासाठी जाऊ आणि ही एक विशिष्ट परिस्थिती असेल जेव्हा आपण कार्टेशियन ते ध्रुवीय समन्वयाकडे जाऊ परंतु सर्वसाधारणपणे आपल्याकडे इतर कोणत्याही प्रकारचे चल बदल असल्यास काय या घटकाशी कसे व्यवहार करावे आणि आम्ही आता आजच्या व्याख्यानात पाहू तर लक्षात ठेवा की आपल्याकडे एक अविभाज्य fx dx आहे आणि x चे लिमिट पासून अगदीच आहे आणि आम्ही आता नवीन व्हेरिएबलला बदलू इच्छितो तर x या संबंधाने येथे सांगूया x हे g t च्या समान आहे तर आपण जे करतो ते आपल्याला त्वरित मिळते की येथून आमचे dx काय असेल तर g प्राइम t आणि dt या फॉर्ममध्ये आपण या x ला g आणि dx असे बदलू आणि नंतर संबंधित लिमिट्स तेथे दिसून येईल म्हणून कल्पना अशी होती की आता या t संबंधित लिमिट्स आहेत आणि हे x नवीन फंक्शन या gt आणि dx साठी बदलले आहे आम्हाला येथे g प्राइम t dt मिळाला आहे म्हणून ते पुन्हा आठवण्यासाठी येथे आहे की आम्हाला आता येथे दुसरे काहीतरी मिळाले आहे जे सिंगल इंटिग्रलच्या बाबतीत ते g प्राइम आहे या g चे डेरिव्हेटिव्हज आणि नंतर dt आणि या संबंधित लिमिट पुन्हा या प्रतिस्थापनातून मोजले जातील म्हणून हा a हा पाहण्याचा g असेल आणि हे b g शिवाय दुसरे काही नाही d च्या अशा प्रकारे आम्ही या नवीन लिमिट्स देखील मोजले आहेत आणि आम्ही व्हेरिएबल बदलले आहे आणि त्याऐवजी dx dt आला आहे परंतु या g च्या डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात आणखी एक घटक आहे म्हणून जेव्हा आपल्याकडे दोन व्हेरिएबल्समध्ये इंटिग्रल किंवा डबल इंटिग्रल असेल तेव्हा आपल्याला समान प्रकारचे डेरिव्हेटिव्ह देखील मिळेल म्हणून जर आपल्याकडे दुहेरी अविभाज्य असेल तर x y dx dy आता जर आपल्याला व्हेरिएबलमध्ये काही बदल करायचे असतील तर समजा x हे या psi uv द्वारे दिलेले आहे आणि y हे इतर फंक्शन uv द्वारे दिले आहे म्हणून आपले नवीन व्हेरिएबल्स u आणि v आहेत येथे अगोदरचे x आणि y होते त्यामुळे आम्हाला या संबंधासह x y ते uv व्हेरिएबल्स बदलायचे आहेत x हे psi uv च्या समान आहे आणि y हे psi uv च्या समान आहे म्हणून हे असल्याने आपण येथे नवीन प्रदेशावर हे अविभाज्य आहे म्हणजे तोच प्रदेश आहे परंतु नवीन व्हेरिएबल्ससाठी
u आणि v जेणेकरून आपण येथे वापरलेले भिन्न नोटेशन इंटिग्रल आहे आणि नंतर आपण येथे थेट x या psi आणि y साठी पर्याय करू या psi ची जागा घेईल याचे फंक्शन म्हणून uv नैसर्गिकरित्या dx dy साठी आपल्याला हा du dv मिळेल परंतु यासह आणखी एक घटक ज्याची आपण आधी चर्चा केली आहे त्यामुळे एका व्हेरिएबलच्या बाबतीत किंवा त्या पोलर कोऑर्डिनेटच्या बाबतीत तुम्हाला हे फक्त rdrdθ थीटा म्हणून मिळत आहे म्हणून या जे मध्ये काही घटक आहे आणि आम्ही हे एब्सोल्यूट व्हॅल्यू देखील घेतल्या आहे आणि आम्ही याचा पुरावा शोधत नाही कारण तो टॉपिक थोडासा गुंतलेला आहे तर आता हा जे येथे काय आहे तर हा जे पुन्हा एक प्रकारचा डेरिव्हेटिव्ह आहे ज्याला आपण जॅकोबियन म्हणतो त्यामुळे जॅकोबियन येथे x y u आणि v च्या संदर्भात या डिटर्मिनंटच्या रूपात गणना केली जाते म्हणून u च्या संदर्भात या x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह प्रथम पद येथे h चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आता v च्या संदर्भात y साठी u आणि v च्या संदर्भात हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह y आणि हेच जे टर्म येथे आहे आपण त्याला कम्प्यूट करू आणि एब्सोल्यूट व्हॅल्यू या du dv बरोबर इंटिग्रल होईल त्यामुळे येथे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मग या r प्राइमच्या या लिमिट त्याच प्रदेशाशिवाय काहीच नाहीत परंतु आता आपल्याला u आणि v वर मोजावे लागेल त्यामुळे लिमिट आता u आणि v या नवीन चलानुसार पाळल्या जातील त्यामुळे आता याच्या सहाय्याने आपण गणना करू शकतो किंवा आपण अगोदरच्या व्हेरिएबल्सला x y येथे काही योग्य बदलू शकतो कारण पुन्हा इंटिग्रंड किंवा r क्षेत्रावर अवलंबून आपल्याजवळ आणखी काही योग्य पर्याय असू शकतो ज्यामुळे विभाज्य मूल्यमापन सोपे होते म्हणून जर आपल्याला एखादे विशिष्ट प्रकरण पाहायचे असेल की आपण ध्रुवीय रूपात बदलल्यास काय होईल म्हणजेच x समान आहे r cos आणि y समान आहे r sin थीटा तर त्या बाबतीत x r समान आहे cos थीटा y r sin थीटाचा आहे जर आपण या जॅकोबियनची येथे गणना केली तर डेल x ओव्हर डेल r तर डेल x ओव्हर डेल r cos थीटा होईल तो cos थीटा येथे आहे आणि डेल x ओव्हर डेल थीटा मायनस r sin थीटा होईल येथे डेल y ओव्हर डेल r म्हणजे हे sin थीटा होईल आणि नंतर y आमचा डेल थीटा r cos थीटा होईल आणि आता या डिटर्मिनंटचे मूल्य r cos स्क्वेअर थीटा अधिक r sin स्क्वेअर थीटा असेल आणि जेव्हा आपण r कॉमन घेतो आणि याचप्रमाणे तर हा r cos स्क्वेअर थीटा आहे आणि वजा मायनस अधिक r sin स्क्वेअर थीटा करू शकतो आणि मग हे r शिवाय दुसरे काही नाही म्हणून आपल्याकडे हे डिटर्मिनंट व्हॅल्यू r आहे आणि आता आपण हे इंटिग्रल बदलू शकतो जे पोलर कोऑर्डिनेटला कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये दिले गेले होते आणि ज्याची आपण आधीच्या व्याख्यानात चर्चा केली आहे की आपल्याला x आणि y ला बदलण्याची आवश्यकता आहे r cos थीटा r sin थीटा आणि नंतर dx dy r dr d थीटा होईल आणि हा प्रदेश आता r r प्राइम असेल ध्रुवीय निर्देशांक r आणि थीटाच्या दृष्टीने वर्णन केले जाईल त्यामुळे यासह आता आपण उदाहरणे पाहू शकतो जे त्रिज्येच्या गोलाच्या एका ऑक्टंटची मात्रा शोधण्यासाठी आपण आता पहिले एक वापरू आणि दुसरे अगदी सोपे उदाहरण आपण येथे स्पियर वापरत आहोत त्यामुळे आपल्याला स्पियरचे समीकरण माहित आहे त्यामुळे त्याचा z वर्ग x वर्ग आणि y वर्ग आपल्याला मिळेल आणि मग येथे व्हॉल्यूम एका ऑक्टंटमध्ये आहे म्हणून आपण मुळात पहिल्याचा विचार करत आहोत येथे ऑक्टंट म्हणून ही लिमिटला आपण आता सहजपणे मोजू शकतो आणि येथे आपला सरफेस स्पियरने दिलेला आहे म्हणून आपल्याकडे या व्हॉल्यूमच्या दृष्टीने इंटिग्रल आहे की हे स्पियरमधून येत आहे कारण स्पियरचे समीकरण होते z स्क्वेअर अधिक हा x स्क्वेअर अधिक हा y स्क्वेअर
एका स्क्वेअरच्या समान आहे, त्यामुळे येथून तुम्ही गणना करू शकता z स्क्वेअर x स्क्वेअर आणि वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअरच्या समान आहे, त्यामुळे इथे z अधिक होईल कारण आपण फक्त एकाबद्दल बोलत आहोत। तेथे ऑक्टेन म्हणून हा सरफेस असेल किंवा हा समाकलन असेल येथे एक चौरस आणि वजा x वर्ग वजा y वर्ग वर्गमूळ आणि नंतर या s ओव्हर dx dy क्षेत्र म्हणजे त्रिज्या ही वर्तुळाकार डिस्क आहे म्हणून ही वर्तुळाकार डिस्क x चौरसाच्या पहिल्या चतुर्थांशात आहे x वर्ग अधिक y वर्ग वर्गापेक्षा कमी किंवा समान आहे जेणेकरून पहिल्या चतुर्थांशात वर्तुळाकार डिस्क असेल आणि जिथे आपल्याकडे हे डोमेन इंटिग्रलसाठी आहे आणि जर आपण आता बदललो कारण या कार्टेशियन कोऑर्डिनेटचे थेट मूल्यमापन निश्चितपणे कठीण होईल कारण आधीच एकात्मता हे अवघड आहे तर मर्यादा पुन्हा वर्तुळाकार डिस्कमुळे हे वर्गमूळ दिसून येतील आणि एकूण गणना होईल अवघड आहे पण जर आपण या ध्रुवीय निर्देशांकात बदल केला तर x समान r cos थीटा आणि y समान आहे r sin थीटा अशावेळी आपण आधीच पाहिले आहे की हा जॅकोबियन एक होणार आहे म्हणून हा अतिरिक्त घटक जो dr d थीटा सोबत येतो आणि नंतर आपल्याला एक साधी कल्पना येते की आपण त्यास वर्गमूळ येथे एक वर्ग आणि वजा हा x वर्ग अधिक y वर्ग करू टर्म r स्क्वेअर होईल आणि मग आपल्याकडे या r आणि dr d थीटा सोबत ही जॅकोबियन टर्म आहे त्यामुळे आपल्याकडे इंटिग्रल आता r थीटा फॉर्ममध्ये रूपांतरित झाले आहे आणि हा अतिरिक्त घटक r आला आहे आणि नंतर आपल्याकडे dr d थीटा टर्म आहे आता मूल्यमापन खूप सोपे आहे कारण r येथे बसला आहे ज्याला आपण वर्ग वजा r वर्गाला काही नवीन चलट्टीमध्ये बदलले तर आपल्याला हे अचूकपणे मिळेल r dr आपण रूपांतरित करू शकतो किंवा आम्ही आतील भागाचे सहज मूल्यांकन करू शकतो म्हणून प्रथम येथे r साठी लिमिट्स आहेत आणि आमच्याकडे वर्तुळाकार डिस्क असलेल्या लिमिट्स काय असतील पहिल्या चतुर्भुज मध्ये म्हणजे थीटा 0 ते y पाय पर्यंत फक्त 2 पर्यंत जाईल तर आमच्याकडे ही सर्क्युलर डिस्क आहे पहिल्या चतुर्थांश मध्ये त्यामुळे थीटा 0 वरून या पाय वर 2 ने जाईल आणि r 0 वरून r वर जाईल च्या बरोबरीच्या वर्तुळाकार डिस्कची त्रिज्या त्यामुळे आपण आता सहज 2 सह समाकलित करू शकतो आता इथे थीटा आहे त्यामुळे 1 मध्ये r च्या संदर्भात एकच अविभाज्य आहे आणि तो आपल्याला येथे 1 वर्ग वजा r वर्ग देईल आणि घात 3 बाय 2 देईल आणि नंतर 3 ने 2 ने भागेल त्यामुळे आपण भाजकापासून या 2 चा 3 ने गुणाकार करू शकतो त्यामुळे आपल्याकडे पाय 2 ने शेवटी बाह्य अविभाज्य बनते कारण अविभाज्य मध्ये थीटा नाही आणि त्यामुळे बाह्य अविभाज्यातून 2 बाय पाई मिळेल आणि अविभाज्यातून अर्धा गुणांक येईल आणि नंतर अविभाज्य 2 बाय 3 आणि 1 वर्ग वजा r वर्ग घात होईल 3 बाय 2 तर हे फक्त 1 वर्ग वजा r वर्ग घात 3 बाय 2 आहे अर्धे अधिक 1 आणि नंतर आपण 3 बाय 2 या 3 बाय 2 आपण येथे 2 बाय 3 आणि 1 वर्ग वजा r वर्ग घात या 3 बाय 2 लिमिट्स r 0 ते a पर्यंत घेतल्यास आता या लिमिट्स बदलल्यास वरच्या लिमिट बनतील ते 0 या r साठी लोअर लिमिट त्याला 3 बाय 2 पॉवरचा वर्ग बनवेल म्हणजे वजा चिन्हांसह q म्हणजे हे अधिक आणि शेवटी होईल आपल्याला येथे पाय असे उत्तर मिळेल 3 पैकी 6 आणि 2 देईल जेव्हा आपण लोअर लिमिट ठेवतो तेव्हा येथे 6 आणि 1 q होईल त्यामुळे या एका ऑक्टेनमधील ईयरची मात्रा पाय द्वारे दिली जाईल गोलाच्या त्रिज्या क्यूब गुणिले 6 आहे दुसरे उदाहरण जेथे आपण या प्रतिस्थापनाचा वापर करू शकतो जसे की येथे पॉवर y वजा x वर y अधिक x दिलेला आहे आणि येथे हा प्रदेश हा असा आहे जो या दोन समन्वयांनी बांधलेला आहे x म्हणून x अक्ष आणि y अक्ष येथे आणि नंतर आपल्याकडे x अधिक y
या दोन रेषा आहेत. तसेच हा प्रदेश आहे जिथे आपण हे फंक्शन e पॉवर y वजा x वर y अधिक x एकत्रित करत आहोत. म्हणून अविभाज्याकडे पाहण्यासारखे योग्य पर्याय आणि y वजा x आणि हे y अधिक x असल्याचे दिसते. म्हणून जर आपण पर्याय दिला तर आपण y मायनस x आणि 2y अधिक x ला एक नवीन नाव देऊ तर कदाचित हे विभाज्य गणना करणे सोपे होईल. म्हणून आपण व्हेरिएबल y मायनस x वरून बदलतो, आपण u म्हणून बदलतो आणि y अधिक x आपण v म्हणून बदलतो आणि नंतर या दोनपैकी एकाची आपण गणना देखील करू शकतो. x आणि y हे v च्या संदर्भात उदाहरणार्थ आपण जोडले तर y ला बरोबर मिळेल तुम्ही आणि आम्ही म्हणजे u अधिक v 2 ने y समान आहे. त्याचप्रमाणे जर आपण यातून हे वजा केले तर आपल्याला x बरोबर v वजा u हे 2 ने x आणि y ला v अधिक u 2 ने मिळेल. त्यामुळे आमच्याकडे संबंधांमधील u आणि v च्या दृष्टीने x आणि y आहेत आणि आम्हाला जेकोबियन संज्ञा मिळू शकते कारण नवीन इंटिग्रलमधील नवीन व्हेरिएबलमध्ये या परिवर्तनासाठी ते आवश्यक आहे. तर इथे डेल x ओव्हर डेल u आणि डेल x ओव्हर डेल v म्हणून आपल्याला मोजावे लागेल. म्हणून हे डेल x ओव्हर डेल u हे मायनस अर्धे आहे जे येथे येत आहे आणि डेल x ओव्हर डेल v अर्धा होईल. दुसरी टर्म नंतर y साठी u साठी डेल y ओव्हर डेल u अर्धा होईल आणि डेल y ओव्हर डेल v सुद्धा अर्धा असेल. म्हणून आमच्याकडे हे जेकोबियन आहे जे वजा 1 बाय 4 आणि वजा 1 बाय 4 असेल. म्हणून ते आहे 1 मिनिट 1 2. त्यामुळे या प्रकरणात जेकोबियन मूल्य मायनस अर्धा आहे. त्यामुळे आता व्हेरिएबलचा हा बदल आहे. आपल्याला आता नवीन डोमेन u आणि v या नवीन व्हेरिएबल्सशी सुसंगत असलेले डोमेन पाहावे लागेल. त्यामुळे u आणि v प्लेनसाठीचे डोमेन असेल कारण रेषा x 0 आहे येथे म्हणजे आपल्याकडे ही रेषा x बरोबर 0 आहे. हे x शून्याच्या बरोबरीचे आहे आणि आमच्याकडे ही y बरोबर 0 आहे आणि आमच्याकडे ही रेषा आधीच आहे जी y अधिक 2 आहे. त्यामुळे हे असल्याने आम्हाला व्हेरिएबल्सच्या दृष्टीने नवीन डोमेन पाहावे लागेल. u आणि v म्हणून ही रेषा x शून्याच्या बरोबरीची आहे जी येथे सुचवते जे x समान 0 आहे. v हे u च्या समान आहे म्हणजेच v हे यासारखे असल्याने आम्हाला हे मिळाले. v आणि u मधील संबंध जे आपल्याला देईल नवीन प्रदेशाच्या सीमा आणि रेषा y ही 0 बरोबर आहे. v ही उणे u च्या समान असेल म्हणजे नवीन प्रदेशाची दुसरी सीमा v ही समान रेषा u असेल आणि तिसरी रेषा x अधिक y ही 2 x अधिक y समान असेल. हे 2 च्या समान आहे म्हणजे v 2 समान आहे म्हणून आपल्याकडे हे आहे s या v च्या समान आहे. त्यामुळे पुन्हा 3 बरोबर v समान आहे u आणि v समान आहे वजा u v समान 2 आहे आणि नवीन डोमेन तयार करू शकतो. म्हणून हे v आणि u च्या संदर्भात आहे म्हणून आपल्याकडे a हे रेषा u च्या समान आहे. आमच्याकडे v हे उणे u रेषेच्या समान आहे आणि नंतर v 2 रेषेच्या समान आहे. त्यामुळे हा प्रदेश आता आमच्या एकत्रीकरणासाठी नवीन आहे. आता या नवीनच्या आधारे आपण नवीन लिमिट्सचे मूल्यांकन करू शकतो. u आणि v च्या संदर्भात प्रदेश म्हणून लक्षात ठेवा की जेकोबियन मायनस अर्धा होता आणि आम्ही या अविभाज्य पॉवर वजा y वजा x ओव्हर y अधिक x ची गणना करणार आहोत. dx dy आणि आमचा पर्याय y मायनस x होते u आणि y अधिक x होते v आणि हे v आणि u च्या दृष्टीने दिलेले नवीन डोमेन आहे. त्यामुळे हे विभाज्य असल्याने आपण आता घातांकीय शक्तीला बदलू शकतो. हा u होता आणि हा v होता त्यामुळे घातांक u वर v आणि या अर्ध्या जॅकोबियनमुळे पुन्हा किंवा हे उणे अर्धे नव्हते परंतु अविभाज्य मध्ये आम्ही नेहमीच परिपूर्ण मूल्य घेऊ म्हणून हे येथे अर्धे म्हणून येत आहे आणि नंतर du dv जे आम्हाला या नवीन डोमेन t वर u आणि v च्या संदर्भात एकत्रित करायचे आहे. म्हणून आपण आता u आणि v साठी लिमिट्स टाकणे आवश्यक आहे. म्हणून प्रथम
आपण येथे u चे लिमिट टाकल्यास या रेषेपासून दुसऱ्या रेषेपर्यंत, या रेषेपासून दुसऱ्या रेषेपर्यंत u चे लिमिट्स नेहमी. तर तुमच्यासाठी आपण या रेषेवर डोमेन प्रविष्ट करत आहोत आणि त्या रेषेतून बाहेर पडत आहोत, म्हणजे v हे -u च्या समान आहे येथून, आणि माफ करा, इथून u समान v उणे आहे आणि तिथून u समान आहे. तर आपल्याकडे u आहे वजा v समान आहे आणि आपल्याकडे u आहे v समान आहे. आणि आता अशा रेषा या v पासून पुढे सरकल्या आहेत, v0 बरोबर या v समान 2 रेषा आहेत, त्यामुळे v0 2 v बरोबर 2 आहे या नवीन डोमेनसाठी सिंपल लिमिट मध्ये. आणि आता आम्ही सहजपणे समाकलित करू शकतो हे e पॉवर u वर v वर u संदर्भात, त्यामुळे हे e पॉवर u द्वारे v आणि 1 v सह देईल अंकात बसतो. तर v आणि नंतर ही e पॉवर u वर v जेव्हा आपण अपर लिमिट v लावतो तेव्हा ते आपल्याला e पॉवर 1 देईल, म्हणजे येथे लोअर लिमिट कमी करते. म्हणून पुन्हा फक्त हे स्पष्ट करण्यासाठी की आपल्याकडे हे अविभाज्य आहे, आम्ही e पॉवर u वर v ठेवले आहे, u साठी v ते -v. म्हणून जेव्हा आपण येथे अप्पर लिमिट v ठेवू तेव्हा हे a होईल जे येथे लिहिले आहे, आणि जेव्हा आपण वजा v ठेवू ते आम्हाला 1 ओव्हर e टर्म्स देईल. आणि आता हे स्थिर आहे म्हणून येथे v च्या संदर्भात हे देईल, v आम्हाला 2 वर्ग देईल, आणि ही आ 4 बाय 2 म्हणजे 2 ची अप्पर लिमिट आहे आणि ती देखील रद्द होईल. या 2 पैकी शेवटी इंटिग्रल दुसरे काही नसून वजा अर्धा आहे. ठीक आहे, म्हणून आणखी एक समस्या आहे जिथे आपल्याला ध्रुवीय निर्देशांकांमध्ये बदलून हा x वर्ग अधिक y वर्ग एकत्रित करायचा आहे, आणि हे नैसर्गिक आहे कारण आमचे एकत्रीकरण देखील त्यास समर्थन देत आहे. ध्रुवीय समन्वयामध्ये बदलण्यात मदत करेल आणि कदाचित येथे देखील, कारण ते येथे एक वर्तुळ आहे, त्यामुळे हा या एकात्मतेचा प्रदेश दिलेला अविभाज्य y समान x रेषेने दिलेला आहे. म्हणून येथे आपल्याकडे y समान रेष x आहे आणि y हे x वर्गाच्या वजा वर्ग मुळा समान आहे. येथे वरची सीमा आहे म्हणून y हे वर्गमुळा समान आहे 2x x वर्ग, आणि नंतर x साठी x 0 आणि x समान 1 म्हणजे हे आहे या कौसद्वारे बंद केलेला प्रदेश आपल्याला या अविभाज्यतेसाठी एकत्रीकरणाचा प्रदेश देईल. आणि नेमके काय आहे, हा 1 हा y वर्ग आहे 2x आणि वजाच्या समान आहे. x वर्ग म्हणजे हा y वर्ग आहे आणि अधिक x वर्ग वजा 2x 0 आहे. तर आपल्याकडे y वर्ग आणि अधिक x वजा 1 आहे पूर्ण वर्ग, म्हणून आपल्याला -2x वर्ग मिळेल आणि 1 मिळेल म्हणजे तिथल्या एकाने मोजले जाईल, म्हणजे हा y वर्ग आणि अधिक x आहे वजा 1 पूर्ण वर्ग आणि 1 समान आहे, म्हणून त्रिज्या 1 चे वर्तुळ आणि 1 शून्यावर केंद्र आहे म्हणून ते हलवलेले केंद्र z म्हणा, आणि हे 1 0 आणि तिथली त्रिज्या आहे. तर हे आपण आता काढू शकतो. तर हे वर्तुळ आहे जे आपल्याकडे हलवलेले वर्तुळ आहे, त्यामुळे केंद्र तिथे एकावर आहे. आणि आता y हे x रेषेच्या समान आहे, म्हणून हे y हे x रेषेच्या समान आहे. y हे x रेषेच्या समान आहे आणि आपल्याकडे येथे वर्तुळ आहे y हे 2x आणि वजा x वर्ग आहे, आणि हे x शून्यातून जाते म्हणून हे x 0 रेषेच्या समान आहे 2x एका रेषेच्या समान, आणि द्वारे संलग्न प्रदेश हे x पासून वर्तुळात आहे. म्हणून हा एकीकरणाचा प्रदेश आहे जो आपण येथे वापरत आहोत, आणि आपल्याला आता ध्रुवीय समन्वयाच्या मदतीने कव्हर करावे लागेल. तर पुन्हा थिटाच्या लिमिटसाठी ध्रुवीय समन्वयासाठी, कारण या रेषेपासून आणि आता आपण या रेषेकडे जात आहोत, त्यामुळे येथे y रेषेच्या बसमान आहे, म्हणून हे थिटाच्या दृष्टीने पाय किंवा त्यासारखे आहे. तर 10 पाई बाय 4 म्हणजे 1, कारण हे जर हे 1 असेल आणि हे देखील
तेच असेल तर 10 थिटा एकामागे एक असेल तर त्याचा पाई 4 असेल आणि मग आपण या बिंदूपर्यंत जात आहोत। येथे ही रेषा 2 बाय 2 आहे, त्यामुळे थिटा जिथे पाय पासून आहे 4 2 पाय बाय 2 आणि 4 आर आपण नेहमी शून्यापासून या वर्तुळात असतो, त्यामुळे या वर्तुळात 0 म्हणजे आपण शून्यातून जात आहोत त्या वर्तुळासाठी। म्हणून आरच्या मर्यादेसाठी देखील सोपे आहे, परंतु आपल्याला आता जे आहे ते मिळवावे लागेल। आर आणि थिटाच्या दृष्टीने या वर्तुळाचे काय आहे? म्हणून वर्तुळाचे ध्रुवीय समीकरण म्हणून दिलेले समीकरण y वर्ग होते आणि हा r माफ करा x वजा 1 वर्ग अधिक y वर्ग 1 समान आहे, म्हणून 1 कारण थिटा वजा 1 पूर्ण वर्ग अधिक r वर्ग आणि हे y स्क्वेअरसाठी आहे आणि ते एका बरोबर आहे। त्यामुळे येथून जर आपण हे सोपे केले तर आपल्याला r स्क्वेअर मिळेल आणि वजा 2 r कोस थिटा 1 च्या बरोबरीने पहिल्याला कॅन मिळेल आणि स्क्वेअर थीटामध्ये r स्क्वेअर मिळेल आणि r स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा आपल्याला हा r स्क्वेअर देईल। त्यामुळे येथून आपल्याला हा r 2 कॉस थीटा समान मिळेल, म्हणून येथे हे वर्तुळ r हे 2 कॉस थीटा समान आहे, त्यामुळे r चे लिमिट देखील स्पष्ट आहे। आता r शून्यातून जात आहे 2 r 2 कॉस थीटा। तर हा अविभाज्य जो मूलतः दिलेला होता तो येथे x वर्ग अधिक y वर्ग आणि dy dx साठी r वर्गात रूपांतरित करू। सो dy dx बनेल r d r d थीटा लिमिट्स r 0 पासून सर्कल पर्यंत 0 ते सर्कल म्हणजे 0 ते 2 कोस थीटा आणि मग आपल्याकडे आहे थीटा इक्वल पाय बाय 4 टू पाय बाय 2, जेणेकरून आपण हे आता सहज गणू शकतो। r ते 2 ते कॉस थीटा आणि थीटा वरून पाय वरून 4 ते पाय बाय 2 म्हणजे हे r क्यूब म्हणजे r 4 बाय 4 आणि लिमिट ते 2 कॉस थीटा, त्यामुळे वरच्या मर्यादा वजा या लोअर लिमिट्स, त्यामुळे अपर लिमिट नंतर या होतील 4 आहेत, त्यामुळे हे 16 होईल आणि नंतर 4 म्हणजे 4 कॉस 4 थीटा डी थीटा आणि डी थीटाची लिमिट मिळेल ए पाय बाय 4 टू पाय बाय 2। आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहे पॉवर इथे, म्हणून आपण लिहिले आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा होल स्क्वेअर आणि 2 कोस स्क्वेअर थीटा आपण कन्व्हर्ट करू हे 2 थीटा फॉर्म, म्हणून हे 2 कॉस स्क्वेअर थीटा या संबंधाने 1 अधिक 2 कॉस स्क्वेअर थीटा असेल, ते कोस 2 थीटा हे दुसरे काही नसून कॉस स्क्वेअर थीटा वजा 1, म्हणून या संबंधाने आपण 2 थीटा अंगलमध्ये रूपांतरित केले आहे आणि नंतर हे पुन्हा होईल। आणखी सोपी करणे म्हणजे आता 1 अधिक हा कॉस वर्ग 2 थीटा पूर्ण वर्ग उत्पादनाच्या दुप्पट म्हणजे 2 वेळा कॉस 2 थीटा आहे, त्यामुळे पुन्हा ही वर्ग टर्म आली आहे, परंतु पुन्हा आपण दुहेरी कोनात रूपांतरित करू शकतो। तर हा 1 कॉस स्क्वेअर 2 थीटा असेल अर्धा आणि 1 अधिक कॉस 4 थीटा आता आपल्याकडे सर्व काही आहे जे आपण 1 आणि हे 3 बाय 2 एकत्र करू शकतो। तर ही स्थिर टर्म असेल, मग आपल्याकडे कॉस 4 थीटा आहे आणि नंतर आपल्याकडे कॉस 2 थीटा आहे जे साइन 2 थीटा आणि कौस म्हणून येणार आहे, म्हणून येथे देखील साइन 4 थीटा आणि नंतर आपल्याला तेथे लिमिट घालण्याची आवश्यकता आहे। शेवटी आपल्याला यावर मिळेल 1 बाय 8 आणि 3 बाय वजा 8 असे सरलीकरण। शेवटचे उदाहरण ज्याचे आपण येथे मूल्यमापन करू इच्छितोय x वर्ग अधिक y वर्ग वर्गमुळे dx dy ध्रुवीय निर्देशांकात बदलून अविभाज्य आणि हा r हा प्रदेश आहे x y समतल वर्तुळांनी बांधलेल्या येथे x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर 4 आणि x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर 9 आहे, म्हणून आपल्याकडे या 2 त्रिज्या असलेली 2 वर्तुळे आहेत, एक म्हणजे x वर्ग अधिक y वर्ग 4 म्हणजे त्रिज्या 2 आणि हे त्रिज्या 3 आणि आपल्याला हवे आहे या दिलेल्या प्रदेशाचे येथे मूल्यमापन करा। त्यामुळे या प्रकरणात ध्रुवीय समन्वयामध्ये बदल केल्याने आपल्याला एकात्मतेमुळे आणि
तसेच या दोन वर्तुळांनी वेढलेल्या या प्रदेशामुळे मदत होईल, त्यामुळे ध्रुवीय समन्वयामध्ये बदल करून हे अधिक सोपे आहे आता लिमिट मिळवण्यासाठी, कारण x टाकणे हे r च्या बरोबरीचे आहे कॉस थीटा y बरोबर r s साइन थीटा z r असेल आणि नंतर हा अविभाज्य 0 ते 2 पाय आणि संपूर्ण वर्तुळ असेल आणि r साठी येथे मर्यादा 2 ते 3 असेल, त्यामुळे r पासून जात आहे जेव्हा r डोमेन प्रविष्ट करण्याइतका असतो तेव्हा नेहमी पासून डोमेनवर जेव्हा r समान 2 असतो आणि डोमेन सोडतो तेव्हा r बरोबर 3 असतो, त्यामुळे आमच्याकडे थीटासाठी r साठी मर्यादा आहेत आणि आता आम्ही सहज करू शकतो गणना 0 ते 2 पाय इतकी आहे, येथे r वर्ग आहे म्हणजे आपल्याला r क्यूब 3 आणि 2 ते 3 मिळेल ही लिमिट जी आपण हे सोपे करू शकतो आणि आपल्याला या अविभाज्य मूल्याच्या रूपात पाय मध्ये 38/3 मिळेल. तर आता आपण जे पाहतो ते म्हणजे व्हेरिएबल्सचा बदल हा दुहेरी अविभाज्य मूल्यमापनाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. ध्रुवीय समन्वयामध्ये बदलणे हे एक विशिष्ट प्रकरण होते, परंतु आम्ही दुसरे पाहिले आहे प्रकरणे तसेच जेथे पर्यायाने दोन भिन्न व्हेरिएबल्स टाकल्याने अविभाज्य डोमेन बनते. सोपे आणि अविभाज्य देखील सोपे, त्यामुळे हे व्याख्याने तयार करण्यासाठी वापरलेले संदर्भ आहेत. धन्यवाद.